मोकळे केस जास्त छान दिसतात तुला. भूक लागली? हो खूप. जेवायचं? चालेल. राजस्थान स्पेशल थाळी. अरे खवय्यांच्या राज्यात आहोत आपण. बोल, कशाने सुरुवात करायची? गुलाबजाम. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. खरं सांगू, माझ्यासाठी आजवर कोणीच असं कधी काही केलं नाही. किती छान ठरवलं तुम्ही हे सगळं. आजूबाजूला सगळीकडे पाणी, आकाशात चमकणाऱ्या चांदण्या आणि थंड मस्त गार वारा, आणि हे इतकं छान जेवण. हे फक्त तुम्हाला जमू शकतं. फक्त तुझ्यासाठी. चाळताना जशी ती पुराणी कथा, फुलही सापडे वाचता वाचता. चाळताना जशी ती पुराणी कथा, फुलही सापडे वाचता वाचता. पुस्तकाचे जुने हे तरीही नवे पान, आता पुन्हा उलगडू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, फटाके. पुन्हा आला, ह्या अल्लडचा प्याला. आला तो रंग पुन्हा आला, अनगंध पुन्हा आला, ह्या राजपुन्हा आला. तो रंग पुन्हा आला. आय लव्ह यू असं. मी पण. शुभ्रा, झाली ना सगळी तयारी? हो. सगळ्या बॅगा नीट भरून झाल्या ना? तुम्हाला आता निघायला हवं. विमानतळावर लवकर पोचायचं असतं ना. हो. शुभ्रा, तू काही काळजी करू नकोस. मला माहित आहे दत्ताला सोडून जाताना तुझा पाय निघत नाही ते. अगं पण मी आहे, सुलभा आहे. ती कशाला हवी? असू दे रे बिचारी. तुम्ही निघा आता. पण काका, तू नको टेन्शन घेऊस. सगळे आहेत आजोबांची काळजी घ्यायला. लहान मुलासाठी माझी काय चिंता करता? मला स्वतःला माझी काळजी घेता येत नाही का? हॅलो ग्रँडपा. हाय, नमस्कार करत्या. 1 2 3 1 2 3 1 2 3. पण तू इथे कशी? अभिजी सरांनी सांगितलं मला तुमची काळजी घ्यायला. तुम्हाला काय हवं नको ते बघायला, म्हणून मी आले. शुभ्रा, तुम्ही कुठे निघालात बॅग घेऊन? फिरायला.
अगं सोहम म्हणत होता कुठेतरी फिरायला जाऊया, तर केसरी टूर्स बरोबर आम्ही बाहेर चाललोय. कुठे चाललोय काय चाललोय मला काही माहिती नाही, फक्त थंड हवेच्या प्रदेशात चाललोय एवढंच कळलंय. त्यामुळे तसे सगळे कपडे घेतलेले आहेत. पण आजोबा पण एकटे आहेत ना ग इथे. मग शुभ्रा, तुला जायचं नसेल तर तू थांब, मी जाते. मला आवडतं फिरायला. ए काहीतरीच काय. शुभ्रा, गंमत केली का मी? जा तुम्ही, मस्त मजा करा. ग्रँडपांची काळजी घेईन मी. आणि हे पण आहेत ना ग्रँडपांसोबत, ग्रँडपाच फ्रेंड. जा तुम्ही. पण सोहम, नेक्स्ट टाइम मला पण ने बर का फिरायला केसरी सोबत. नक्की मॅडी. बरं ऐक, आजोबांच्या औषधांची काळजी घ्यावी लागेल. येस. म्हणजे मी सगळी औषधं नीट लिहून ठेवलेली आहेत, सकाळची संध्याकाळची, ती बघून तेवढी दे. ओके. आणि मी आत्ताचं जेवणही करून ठेवलंय, फक्त जेवताना जरा गरम करून घ्याल ना. पण तुम्ही उद्यापासून काय कराल जेवणाचं? नो प्रॉब्लेम, अभिच किचन आहे ना. मी ग्रँडपांसाठी एक सिंपल खिचडी करून आणत जाईल. अगं ए, माझ्या समोरच काय डोळा मारतेस मॅडी? अय्या, तुला कळलं का? मी माझा मारलेला डोळा परत घेते. हा, शुभ्रा, माडी आहे माझी काळजी घ्यायला. अरे तुम्ही निघा, नाही तर विमान सुटायचं. चला देवाला नमस्कार करा. हो पण आजोबा. चला. एक मिनिट सोहम, बरं ऐका ना आजोबा, तुम्हाला काही वाटलं तर प्लीज मला लगेच फोन कराल ना. आणि काळजी घ्या मॅडी, तू सांभाळशील ना आजोबांना नीट, सगळी काळजी घ्या त्यांची नीट. येस, डोंट वरी शुभ्रा. शुभ्रा, आज मला तुझ्यात आसावरीचा भास झाला. दत्ता खरंच नशीबवान आहे. तुम्ही निघा आता, काही काळजी करू नका. आम्ही खूप मजा करू इथे. करा करा. चला. अरे सोहम, तू अख्खी ट्रिप याच कपड्यात करणार आहेस का? नाही, कपडे घेतलेत ना मी. अरे मग बॅग मध्ये आहेत ना, मग बॅग पण घे की बरोबर. मी देवाला नमस्कार करायला चाललेलो. येतेस ना? ओके. आजोबा नमस्कार करतो. काका. बरं मॅडी ऐक आता, मी ना तिथे चार्ट करून ठेवलाय सगळ्या औषधांचा, तू नीट वाचलंस की तुला कळेल. अरे तू इथे काय करतोयस? मी मोबाईल परत घ्यायला आलोय. काय हा हार नकोय मला. म्हणजे? अरे विकलाच जात नाही, खोटा आहे की काय? अरे तू काय वेडा आहेस का? शुभ्राला कशाला खोटा हार देईन मी? एक काम कर, तू हा हार ठेव, तूच विक, पैसे आले की दे मला, तोपर्यंत मोबाईल ठेवतो माझ्याकडे मी. हा अरे काय मोबाईल ठेवतो? शुभ्राला काय सांगू? फोन कुठे केला? मी सांगेन मला काय हवं ते. निघ आता, निघा. चला. ऐक ऐक ऐक, एक मिनिट ऐक. आता आम्ही फिरायला चाललोय, एकदा फिरून आलो की बघतो मी, सगळे पैसे देतो तुला. हा, तो हार आता दे इकडे. आणि अरे हाय. हाय. हॅपी जर्नी. हा, बाय बाय. अरे बाय करायला आला होता. ओके. बरं जरा मदत करणार आहेस का मला? हो.
हे कुठे गेलो होतो ग आपण आता? हल्दीघाटी. मॅम आत्ताच आपण हल्दीघाटी क्रॉस करून आलो. हल्दीघाटीमध्ये महाराणा प्रताप आणि मुघलांचा सरदार मानसिंग यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. या युद्धात जेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले होते तेव्हा त्यांचा घोडा चेतक याने एक पाय घायाळ असून सुद्धा 22 फूट रुंद नदीवरून उडी मारून महाराणा प्रताप यांचा जीव वाचवला होता. हो ना. खरंच वीरता या देशाच्या रक्तातच आहे नाही. राजस्थान हे उत्तर भारतातीलच एक राज्य आहे आणि किल्ल्यांच्या भूमीसाठी हे खूप प्रसिद्ध राज्य आहे. राजस्थानच्या नावातच मुळात राजांची भूमी असा अर्थ आहे. ग्रेट ग्रेट. बरं आता काय परत जायचं आपल्याला? नाही सर, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अगो बाई, अजून एक सरप्राईज? हो केसरीवाले सरप्राईज वर सरप्राईज देतात. आता काय आहे? सर, ते तुम्हीच बघा. या. अरे हे वा पहा. वा वा. उंटावर बसायचंय? हो. अगं बाई, अहो मी नाही उंटावर बसणार, मला भीती वाटते. अरे उंटाला काय घाबरतेस? असं काय करता, मी एवढ्या उंचावरनं खाली पडले तर? मॅम, सर आहेत ना तुमच्या सोबत, नाही पडणार तुम्ही. मैं हूं ना. असं कसं पडू देईन तुला? आणि तू आता म्हणत होतीस ना काय ते या देशाच्या रक्तातच वीरता भरलेली आहे. कुठे गेली ती वीरता? अहो आणि पण तू काळजी करू, माझ्यावर विश्वास आहे ना? हो म्हणतात मॅडम. चला. नाही नाही, मी तुमच्यावरच्या विश्वासाबद्दल हो म्हटलं, मी उंटावर बसायला हो नाही म्हटलंय. मॅम बसा तुम्ही. या. अगं, नका नको ना. घाबरू, या मी सांगते. अहो बघा ना, किती इसको उंच बिठाओ. तो. हो आहे मी. का घाबरतेस तू? हा बघ आलो. ते धरतो ना जरा. इधर पैर रखने के लिए है क्या? बाय बाय. ऑल द बेस्ट सर. ऑल द बेस्ट मॅम. एन्जॉय युअर राईड. घाबरू नकोस. मॅम तुमचा एक फोटो हवाय. स्माइल. येस. नाही थांब थांब थांब. स्माइल नीट आलेलं आहे. थांब. आता काढ. बाय. एन्जॉय युअर राईड मॅम. थँक्यू. मोस्ट वेलकम. Bye bye. बाय. अहो तुम्ही शिटी काय वाजवताय? हे तुझ्यासाठी नाही वाजवतोय, उंटासाठी वाजवतोय. हा, उंटाच्या पाठीवर बसलं ना की शिटी वाजवायला लागते, नाहीतर तो उंट उधळतो. पण एकदा उधळला ना की 9 मैल जाईपर्यंत थांबत नाही. खोटं बोलताय तुम्ही, माहितीये मला. कुठं नाही, खरं सांगतोय. दादा ये ऊंट पे बैठने के बाद सीटी नहीं बजाया तो ऊंट बेकाबू होता है ना? हाँ, सीटी तो बजाना पड़ेगा. और मैंने अकेले में बजाया तो चलेगा या मैडम को भी बजाना पड़ेगा? नहीं, मैडम को बजाना पड़ेगा. हाँ ते बघ. अरे बापरे. अहो पण अहो मला नाहीये शिटी वाजवता. बघ बघ बघ, तू शिटी वाजवत नाही ना, उंट तिरपा झाला. मी प्रयत्न करते. हा ए बाबा, मी प्रयत्न करते. हा तू उधळू नकोस. हा. कोणाशी बोलतेस तू? अहो ह्याला सांगते, उंटाला. अगं उंटाशी मराठी बोलून कसं चालेल? त्याला मराठी कसं कळेल? तो राजस्थानातला उंट आहे. ए बाबा, मैं सिटी वाजवण्याची कोशिश करते. हा तुम प्लीज उधळू नको. हा प्लीज. बाबा वाजव वाजव, लवकर वाजव. बघ बघ, छान चालतोय आता. हसताय ना तुम्ही? माझी मस्करी करताय. जा, मी नाही जाते. मी शिट्टी वाजवताना छान दिसत असणार, पण तुम्हाला इथून दिसत नाहीये. मी जाते आता खरंच. जा. कशी जाशील? उंटाने जावं लागेल. सारखी मस्करी करता तुम्ही माझी. नाही ग, तू रागावलीस की छान दिसतेस ना, म्हणून करते. उगीच आपलं. हा उगीच नाही, खरंच चांगली दिसतेस. मग आता तर दिसतच नाहीस, नुसतं तुझा राग मला जाणवतोय मागे. त्या उंटाचं नाव काय आहे? दादा, इसका नाम क्या है? भूरा. 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 अरे वा, किती छान नाव आहे.
सोहम आपण कुठे आलोय? कुठे आलोय म्हणजे तुला अजून नाही कळलं? आपण केसरी सोबत राजस्थान टूरला आलोय. मी मस्करी करायच्या मूडमध्ये नाही हा सोहम. आपण इथे का आलोय? दुसरीकडे गेलो असतो ना आपण. का? तू केसरी सोबत राजस्थान टूर केली आहेस? नाही, पण आपण एखादं दुसरं ठिकाण बघायला गेलो असतो ना. तुला माहित होतं ना आई आणि अभिजित सर इथेच आहेत, आपल्यामुळे ते डिस्टर्ब नाही होणार का? अरे यार, मी हा विचारच नाही केला. अरे यार काय सोहम? शुभ्रा, अगं मला तुला फक्त फिरायला घेऊन यायचं होतं आणि त्यात आई म्हणाली राजस्थान खूप चांगलं आहे, तुम्ही लोक सुद्धा इथेच या. म्हणून मी म्हटलं आपण सुद्धा इथेच जाऊ ना. मी ऍक्च्युली हा विचारच नाही केला ग की ते लोक सुद्धा इथेच आहेत आणि त्यांनाही डिस्टर्ब होईल. म्हणून इथे येईपर्यंत आपण कुठे येतोय हे मला कळूच दिलं नाहीस तू. एक मिनिट शुभ्रा, तुला काय वाटतंय? त्यांना डिस्टर्ब करायला मी मुद्दामून तुला इथे घेऊन आलो? बरं ऐक, मला आईची खूप आठवण येत होती. हो, आणि ती इथे आहे म्हणून, आणि त्यात तिने बोलवलं तुम्ही पण इथेच या म्हणून मी म्हटलं आपण सुद्धा इथेच येऊया. खरं सांगू, मला तिला आणि तुला दोघींनाही सरप्राईज द्यायचं होतं. ऍक्च्युली मला स्ट्राईक नाही झालं, ते लोक सुद्धा इथेच आहेत. आपण जाऊया परत, चल. नको, थांबूया, चल. खरंच आईंचा बबड्या आहेस तू. थांबूया आता, फिरून जाऊ. पण ऐक, आपण त्यांना भेटलो तरी पण आपण त्यांना सांगू की आम्हाला आमची प्रायव्हसी हवी आहे, असं कारण देऊया आणि त्यांना डिस्टर्ब नको करूया. ठीक आहे? हो, ऑब्विसली. हे बघ, मला सुद्धा तुझ्याच बरोबर वेळ घालवायचा आहे, कळलं? त्यांना त्यांचं फिरवत आहे. हा, बरं, त्यांना ऍटलिस्ट कळूया तरी आपण इथे आलोय म्हणून. कशाला? ते इथे आल्यावर कळेल ना. नाही, नको, आपण त्यांना कळूया ना. एक काम करतो, आपण तिला सरप्राईज देऊया. मी तिला फोन करून आत्ता बोलवतो. हा, अरे पण सोहम काय सांगणार? ऍक्च्युली एक काम करतो, डायरेक्टली फोन लावण्यापेक्षा ना आपण त्यांना सांगूया त्यांच्या बॅगचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. हा, म्हणजे तिला कळणार नाही की आपण इकडे आलोय. थांब, मी लगेच फोन लावतो तिला. हे नको, मोबाईलवरनं लावला कळेल ना. मी रिसेप्शनवरनं लावतो. तू थांब, मी आलोच. आता का डिस्टर्ब करतोयस? ये नंबर पे एक फोन करना था. सावकाश सावकाश. वाह राजू, बहुत मजा आया. मला पण. तर कशी झाली कॅमल राईड? मस्त, एकदम मस्त. फोन बघ. बाबांचा असेल बहुतेक. नाहीये. अगं बघ तरी आधी कोणाचा आहे. हॅलो. असवरी मैडम. हो. आपके सामान का कुछ प्रॉब्लम हो गया, होटल पर आ जाओ. अगं बाई, हो का? हो हो हो. काय झालं, कोणाचं आहे? अहो, आपण आता या नवीन हॉटेलमध्ये आलोय ना राहायला, तर आपल्या सामानाची किती गडबड झाली आहे म्हणे. लगेच बोलवलंय आपल्याला. काय कमाल आहे. म्हणजे मला नाही आला फोन? काही प्रॉब्लेम झालाय का? कारण असं काही असेल ना तर जनरली मला कॉल करतात. मॅम, तुम्ही काही विचारलं का त्यांना? नाही, मी काही विचारलं नाही ग. बरं, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आणि तुमची राईड झाली आहे तर निघूयाच आपण. चला चला, काळजी करू नकोस. बाय राजू, थँक्यू. मला वाव सोहम, रूम बघ काय मस्त आहे ही. आणि ही खिडकी बघ ना, किती मस्त वाटतंय ना. हो ना, आपल्या दोघांसाठी एकदम परफेक्ट आहे. करेक्ट. आई आणि सर आले ना की आपण त्यांना भेटायला जाऊया. पण ऐक, त्यांच्याबरोबर फिरायला वगैरे नको जाऊया. म्हणजे त्यांचं त्यांना फिरू दे, आपण जॉईन नको करायला. नाही, मुळीच नाही. सर करायचे ते इन्सिस्ट करतील आपल्याला, पण आपण नको म्हणूया. अशक्य आहे. उलट मीच तुला सांगणार होतो, आपल्या दोघांमध्ये अजून कशाला ना तिसरं कोणी हवंय. हो ना.